मी छान तिळगुळाचे लाडू बनवते आहे. पाक बनवा, हाताला चटके बसवा असं मी काहीच करणार नाही आहे. पाक न बनवता मी आता हे तिळगुळाचे लाडू बनवणार आहे आणि सहज पटकन लाडूसुद्धा बनवता येणार आहेत. चला तर आपण हे रेसिपीला सुरुवात करूयात. मकर संक्रांती स्पेशल मऊ खुसखुशीत तिळगुळाचे लाडू मी बनवणार आहे. मी वजनी प्रमाणात म्हणाल तर 750 ग्रॅम एवढे गावरान तीळ घेतलेले आहेत. आपल्याला हे तीळ आता छान भाजून घ्यायचे आहेत. मी गॅसवर कढई ठेवली आहे. मंद आचेवरच हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. गावरान तीळ म्हटलं की याला चव खूप छान असते. जर तुम्हाला गावरान तीळ नाही मिळाले तर पांढरे तीळसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आपण अगदी 2 इन्ग्रेडियंटच आज वापरणार आहोत, तीळ आणि गूळ. यामध्ये आपण बाकी कसलाच वापर करणार नाही आहे. इलायची पूड वगैरे असं आपण काहीच घालणार नाही आहे. तिळाला चव छान असते. आता हे टम्म फुगेपर्यंत किंवा असं चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजायला खूप असा वेळ लागत नाही, पण मंद आचेवर भाजायचे आहेत. तीळ भरपूर आहेत हे, त्यामुळे आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत आणि तळापासून आपल्याला हे सतत फिरवत राहायचे आहेत. सतत हलवत राहायचे आहे कलथ्याच्या साहाय्यानं, म्हणजे खालच्या साईडला आपले तीळ करपणार नाहीत. अगदी पटकन तयार होतात. तुम्ही जर पहिल्यांदा जरी हे तिळगुळाचे लाडू बनवणार असाल तरीही तुम्हाला बनवता येतील. एवढ्या सोप्या पद्धतीने आज आपण हे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत. पाक शिजवत बसायची किंवा हाताला चटके बसवायची काहीच गरज नाही. आज आपण पाक न बनवता हे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत. बऱ्यापैकी आपले तीळ छान भाजून झालेले आहेत. आता चांगलं चटचट आवाज यायला लागलाय. तीळसुद्धा टम्म फुगलेत. आता हे छान कलथ्याच्या साहाय्याने आपण मिक्स करायचं आहे, सतत फिरवत राहायचं आहे. आणि आता हे पूर्ण तीळ आपल्याला एका मोठ्या परातीत काढून घ्यायचे आहेत. थंड करून नंतरच आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. गरम असतानाच हे आपल्याला मिक्सरला वाटायचे नाही आहेत, नाही तर यामध्ये मॉइश्चर साठलं जातं. आता हे पूर्ण तीळ मी एका मोठ्या परातीत काढून घेते. गॅस बंद करून घ्यायचा आहे. मी तीळ पूर्ण मोठ्या परातीत काढून घेतले. हे तीळ आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायचे आहेत. गार झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. खूप जाड आपल्याला असे बारीकही वाटायचे नाही आहेत. आता मी एक वाटीभर तीळ हे बाजूला काढून ठेवते आहे. अख्खा तीळ लाडूमध्ये छान लागतो. आता आपण हे तीळ मिक्सरला वाटून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात आपण तीळ घालून घ्यायचे आहेत. मी हे 2 बॅचमध्ये वाटून घेते आहे. खूप बारीकसुद्धा आपल्याला तीळ करायचे नाही आहेत. फक्त 1 ते 2दा मिक्सरला आपल्याला फिरवायचं आहे. थोडंसं जाडसरच वाटायचं आहे. मी 2 बॅचमध्ये हे तीळ वाटून घेते. मिक्सरला झाकण लावून हे एकदा छान असे 2 खटके मारूनच आपल्याला वाटून घ्यायचे आहे. आता हे असे जाडसरच आपल्याला वाटायचे होते. परत एकदा आपण हे वाटून घेऊया बाकीचे राहिलेले तीळ मिक्सरला. छान वाटले जातात आहेत. आता मी 250 ग्रॅम एवढे तीळ घेतले होते, तर मी याला 500 ग्रॅमच्या वर थोडासा गूळ घेतलेला आहे. गूळ छान आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतरच तो आपल्याला वापरायचा आहे. पाक वगैरे बनवायची आपल्याला काहीच गरज नाही. बाकीचे राहिलेले तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतले आणि ते सुद्धा आता मिक्सरला जाडसर वाटून घेतलेत. आता यामध्ये मी थोडेसे तीळ राहू दिले मिक्सरमध्येच च्या भांड्यात. आता यामध्येच आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे. या भरडच्या वरच थोडासा आपल्याला गूळ घालायचा आहे आणि परत त्याच्यावरती परत भरड घालून घ्यायची आहे तिळाची आणि परत एकदा 1-2दा असे खटके मारूनच आपल्याला गूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बाकी कुठलेच इन्ग्रेडियंट आपण यामध्ये वापरणार नाही आहोत. 2 इन्ग्रेडियंटपासूनच आपले हे लाडू बनवणार आहोत. आता हे मिक्सरला मी वाटून घेतलं आणि दुसऱ्या पातेल्यात काढून घेतला. आधीचा आपला तिळाचा कलर आणि आताचा कलर तुम्ही बघू शकता. थोडासा डार्क ब्राऊन कलर आलेला आहे. गूळ यामध्ये छान मिक्स झाला आहे. दुसऱ्यांदा सुद्धा मी वाटून घेतलं आहे मिक्सरला. तिळाचे खडे राहत नाही, छान गूळ यामध्ये मिक्स होतो आणि आपले कडकसुद्धा लाडू तयार होत नाहीत. छान मऊसूत असे लाडू तयार होतात. अगदी ओठाने सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता, असे आपले लाडू तयार होतात. वाटीभर तीळ जे आपण काढून ठेवले होते ते या
लाडूच्या मिश्रणात आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि परत मिश्रण एकदा एकत्र करून घ्यायचं आहे. आता पटकन लाडू आपण वळवून घ्यायचे आहेत. तुम्ही शेंगदाण्याचे सुद्धा लाडू या पद्धतीने करू शकता. अगदी पटपट हे लाडू वळले जातात. छोटे छोटे असे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत. खूप मोठ्या आकारात आपल्याला हे लाडू वळवायचे नाही आहेत. मिश्रण कोरडं झालं तर तुम्ही यामध्ये छोटी अर्धी वाटी तूप वितळून घालायचं आहे या मिश्रणामध्ये आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ते लाडू पटपट वळले जातात. आणि जर तुमच्या हाताला हे मिश्रण चिकटत असेल तर तुम्ही हाताला सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं. तुपाचा हात करून घ्यायचा म्हणजे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही. तुम्ही बघू शकता मी लाडू वळवून घेतला. आता याच पद्धतीनं आपण बाकीचे सुद्धा लाडू वळवून घ्यायचे आहेत. आता परत एकदा मी तुम्हाला लाडू वळवून दाखवते आहे. गूळ या मिश्रणामध्ये आपण मिक्स केल्यानंतर लगेच आपल्याला पटकन लाडू वळवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने म्हणजे लाडू आपले पटपट वळवले जातात. खूप जर कोरडं मिश्रण झालं असेल तर अगदी अर्धी वाटी आपण यामध्ये तूप घालू शकतो. म्हणजे या तुपामुळे काय होतं, ज्या लाडूचं मिश्रण असतं त्याला छान बाइंडिंग येतं आणि लाडू वळवायला आपले सोपे जातात आणि पटपट लाडू वळवले जातात. दुसरा सुद्धा लाडू आपला वळवून तयार आहे. अगदी छोटे छोटेच आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत. खूप मोठ्या आकारात हे लाडू वळवायचे नाही आहेत. साधारण आपलं हे 1.5 किलोच्या जवळपास आपले हे लाडू तयार होतात. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आपले सर्वच लाडू तयार झालेले आहेत. पाक न बनवता आपण हे लाडू बनवलेले आहेत. सर्व लाडू आपले बनवून तयार आहेत. मऊ आणि खुसखुशीत तिळगुळाचे लाडू तयार आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. भेटूया नवीन रेसिपीसोबत. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.